नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण एक अशा नवीन भाजीबद्दल बोलणार आहोत. तर ती भाजी आपल्याला सहज उपलब्ध होत नाही, बाजारात पण सहसा दिसत नाही. आणि आपण ज्या भाजीबद्दल बोलणार आहोत ती भाजी आपल्याला एकदम गावाकडच्या मातीचा सुगंध असतो ना, तिथे मिळते. आणि ही भाजी आहे आपले आजी आजोबा खाता आलेले आहेत, परंतु आपल्याला ते माहीत नाही. कारण आपण आता पॅकिंगमध्ये अन्नाकडे धाव घेत आहोत. आताचा जो युग आहे तो शहरीकरणाचा युग आहे ना. आपण शहरात राहतो, आपण खेड सोडून शहरात राहायला येतो. त्यामुळे आपल्याला कसं माहीत होणार या ज्या आयुर्वेदिक भाज्या, कंदमुळे. तर आज आपण अशाच एका नवीन भाजी कंदमुळाचा अभ्यास करणार आहोत, त्याची माहिती घेणार आहोत आणि तिचे फायदे बघणार आहोत. जिला काही भागात आपण गोयची म्हणतो, आकाशकंद म्हणतो, गोयाची म्हणतो, असं वेगवेगळे नावं आहेत. आणि तेच एक कंदाचे अनेक वेगवेगळे प्रकारचे कंद असतात मित्रांनो. कडूकंद, भुईकंद, नंतर सुरण, नंतर गोयची, नंतर असे भरपूर कंद आहेत. मुळा, गाजर, बीट हे आपले जनरल बाजारात विकायला येतात ते कंद आहेत. परंतु हे कंद जे आहेत ना, मी आज दाखवते हे जे कंद आहेत हे आकाशकंद म्हणतात याला. आणि हा आकाशकंद शक्यतो बाजारात विकायला राहत नाही, ते आपल्या खेड्यात पाड्यात गावाकडेच मिळतं. आणि तो खूप आयुर्वेदिक, इतकं आयुर्वेदिक आहे, तर तो खूपच आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहे. आणि ते मला मिळालं आहे, मी खास देत नव्हते, परंतु म्हटलं मला पाहिजे ते. 2 द्या, 1 द्या, 3 द्या, पण द्या. मी घेऊन आली, माझ्या गावाकडे गेली होती, गावाहून आणलेलं आहे. आणि ते आपल्या शरीरासाठी खूपच लाभदायक आहे. तर आज आपण जे आकाशकंद आहे ही फक्त भाजी नाही, तर ती एक निसर्गाची देणगी आहे. आणि हिला आपण गरिबांची ताकद असं म्हणतो या आकाशकंदच्या भाजीला. आणि ही एकदम संकटात जगवणारी अन्नसंपदा आहे. आणि आपण समजा दुष्काळ वगैरे पडला नाही, आपण नुसतं हे पण कंद शिजवून आणि खाऊ शकतो. आणि मग आपण नक्की हे आकाशकंद म्हणजे नक्की काय, गोयचीच्या भाजीचे फायदे कोणते आहेत, आणि ती खाताना आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजे, आणि पारंपरिक पद्धतीने भाजी कशी करायची. हा व्हिडिओ तुम्ही बघायचा असेल शेवटपर्यंत बघा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. मातीशी नातं जोडणारी खरी ही आपली कंदमुळाची भाजी आपण ओळखणार आहोत. चला तर मग आपण आज भाजीची माहिती घेऊया. तर मित्रांनो, आकाशकंद ही एक कंदवर्गीय वनस्पती आहे. ती वेल येत असते आणि जमिनीत वाढणारा कंदमुळे आणि त्यांची जी कोवळे पाने दोन्ही खाण्यासाठी वापरली जातात. हे जमिनीत नाही येत, हे मुळे हे जर वेलीला येत असतात हे कंदमुळे. आणि पावसाळ्यात हिवाळ्यात ही भाजी जास्त मिळत असते. शक्यतो गावाकडे आपण लावलेलं असली तर आपल्याला मिळते, बाजारात शक्यतो एवढं विकायला मला तर नाहीच दिसत, मी आत्तापर्यंत कधी पाहिली नाही. आणि प्रदेशानुसार वेगवेगळे नावं असतात तिला. हिंदीमध्ये गुइया, नंतर मराठीमध्ये आकाशकंद, गोयची, इंग्रजीमध्ये याम, वाईल्ड याम. प्रदेशानुसार असे वेगवेगळे नावं तिला आहेत. आणि गोयचीची भाजी पोषणदृष्ट्या खूप फायदेशीर आहे. आणि पुरुषांसाठी तर खूप छान अशी भाजी आहे ही ताकद वाढवत असते. आणि हिच्यामध्ये कार्बोहायड्रेट आहे, नंतर फायबर असते पचनासाठी, त्यामुळे आपलं पचन एकदम सहज होते. तसेच लोह म्हणजे आयर्न खूप प्रमाणात आहे. त्याप्रमाणे कॅल्शियम आपल्या हाडं बळकट होण्यासाठी कॅल्शियमचं प्रमाण पण खूप जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे ही भाजी खाणे खूप आपल्या शरीरासाठी, खूप आपल्या आरोग्यासाठी एकदम फायदेशीर आहे.
आणि विशेष म्हणजे पुरुषांसाठी का उपयोगी की ही भाजी ना एकदम ऊर्जा देणारी भाजी आहे. आणि आपण अशक्तपणामध्ये ही भाजी खाल्ली तर आपले एकदम आपण लवकर बरे होत असतो. आणि आकाशकंदाचे अनेक फायदे आहेत. आणि भाजी म्हणजे आकाशकंदामुळे काय होतं मित्रांनो, तर आपलं पचन सुधारतं. म्हणजे कोणाला गॅस, पोटफुगी, नंतर पोट फुलून येत असेल, पोट भरल्यासारखं वाटत असेल, जड वाटत असेल, त्यासाठी पण हे कंद तुम्ही खाऊ शकता. नंतर बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी पण याचा वापर भाजी करून खाऊ शकता किंवा भाजून खाऊ शकता. परंतु चांगलं भाजून घ्यायचं, जास्त वाफवून घ्यायचं. नंतर शरीराला ताकद देते. शरीराला ताकद देण्यासाठी जर समजा कमजोरी वाटत असेल किंवा म्हणजे सेक्सच्या समस्यासुद्धा याच्याने कमी होऊ शकतात आणि होतात. कारण त्यासाठी पण ह्या मुळाचा अतिशय चांगला उपयोग केला जातो. याच्याने शरीराला एकदम ताकद येत असते आणि गरम असते हे कंदमूळ. अशक्तपणा कमी करण्यासाठी पण याची मदत करता येते. कारण याच्याने आपलं रक्त पण शुद्ध होत असते. अशक्तपणा एकदम कमी होतं आणि आपल्यामध्ये इम्युनिटी वाढते. ग्रामीण भागात याचा उपवासासाठी पण वापरले जातात. हे बघा, ग्रामीण भागामध्ये पैसे नसतात. काही पूर्वीच्या काळी कुठे एवढ्या दुकानं वगैरे नसायचे. मग पूर्वीचे आपले आजी आजोबा जंगलात राहायचे, त्यामुळे जंगलातले जे काही कंदमुळे वनस्पती होते तेच खायचे आणि हे शिजवून खायचे. त्याचप्रमाणे अजून बरेचसे कंद आहेत. कडू कांदे मी स्वतः खाल्लेले आहेत मित्रांनो. कडू कांदे हे कडू असतात, परंतु ते काढून आणायचे. ते खूप जमिनीत खोलवर गेलेले असतात. ते काढायचे आणि ते शिजवून घ्यायचे. खूप पण नाही शिजवायचे. शिजवून घेतल्यानंतर त्याचे सालं काढून टाकायचे आणि आपण चिप्स बनवतो ना बटाट्याचे उन्हाळ्यात, त्याप्रमाणे गोल गोल कापून घ्यायचे. पातळ, जेवढे पातळ कापता येतील तेवढे कापून आणि ते 5-6 दिवस असं वाहत्या पाण्यात एका कापडामध्ये बांधून आणि ठेवून द्यायचे. आणि पाण्यात म्हणजे त्याच्यातला जो कडवटपणा आहे तो जेवढा निघायचा तेवढा निघून जातो. नंतर ते पाडलेल्या ज्या वळ्या असतात त्याला वळ्या म्हणतात, ते शिजवायच्या आणि त्याला साखर किंवा गुळ लावून खायचे. ते औषध म्हणून खायचं असतं. खूप छान लागतं, मला आवडतात. थोडं कडवट असतात पण खूप छान असतात. त्याचप्रमाणे ही भाजी पण आहे, उपवासामध्ये पण आपण खाऊ शकतो, परंतु ही काही कडू वगैरे नसते. तर मित्रांनो, ही भाजी करताना आपण काळजी घ्यायची आहे. शक्यतो लहान मुलांना आणि चांगलं शिजवून आणि मग द्यायचं. काही विषय कोणतेही कंद शक्यतो विषारी बी असू शकतात, परंतु चांगलं नीट सोलून आणि चिंचेच्या पाण्यात भिजवून आणि शिजवून खायचे असते. नंतर भाजी करताना आपण त्यामध्ये कांदा, लसूण, मिरची, हळद, तिखट घालून आपण साधी फोडणी देऊ शकतो. आणि मस्त वरचे साल काढून टाकायचे. बटाटे आपण चिरतो तसं चिरायचे आणि मस्त भाजी करून खायची. छान अशी लागते भाजी, खूप छान लागते बटाट्यासारखी. आणि आदिवासी समाजात ही भाजी जर आहे ना, ती नैसर्गिक औषधी म्हणून ओळखली जाते आणि हिचा वापर औषधासाठीच केले जाते. उपवास, कष्टाची कामे करणाऱ्यांसाठी ऊर्जा देणारी अशी ही भाजी आहे. आणि खरंच मित्रांनो, ही भाजी म्हणजे एक हिराच आहे. त्यामुळे तुम्ही ही भाजी मिळाली तर नक्की तिचा आस्वाद घ्या आणि तिच्यामध्ये जे गुणधर्म आहे ते आणि मूत्रदोष वगैरे कमी करत असते आणि एकदम हिच्यामुळे जे लैंगिक समस्या पण दूर होतात मित्रांनो. त्यामुळे ही भाजी खूप खूप अशी महत्त्वाची भाजी आहे. तर मित्रांनो, माझी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल प्रेस करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज.